मस्त तुला बाबा आहे का? आता ह्या टायमाला मुंबई मग भारी आहेत ना. मी रात्री आलो. अच्छा अच्छा 6 ऑगस्टला नाणे सुस्वागतम सुस्वागतम
शुभ स्वागतम. कलगीतुरा समाज उन्नती मंडळ मुंबई मातृसंस्था आणि या मातृसंस्थेचे आम्ही पासधारक. कलगीतुरा समन्वय समितीच्या नियमानुसार आमचे आजचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराडे बुवा यांना विनंती करतो की आपलं प्रमाणपत्र आणि प्रश्नपत्र घेऊन यायचे बुवा. Check, check, help, check, help. सर्वांना आवाज जातो ना मित्रांनो? आलो आलो. अरे गारटलं की काय पावसामुळं? हे रसिका, तुझ्यासाठी कवन सादर करतोय. तुझे हे रसिका, हे मायेचे वारे, प्रेम बंधातून या हृदयी तू बसावे. तुझे रूप माझ्या
आई चंडिका आई तिच्या चरणी नतमस्तक होऊन माझी कुलस्वामिनी सालबाई भैरी मुंबईची रखवाली मुंबादेवी विरारची आई जीवदानी आई ज्यांनी मुठभर मावळ्यांना हाताशी घेऊन हे सारं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं अशा माझ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवेणी मानाचा मुद्रा करून स्वराज्य रक्षक संभाजी महाराज राजमाता जिजाऊ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुद्रा करून माझे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांच्या चरणी नतमस्तक होतो मूळकवी भानुदास घराणे यांच्या परंपरेने वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे वस्ताद नतू दत्ताराम गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांत चव्हाण यांची शिष्यमंडळी शाहीर शुभम माटल शाखा आई जीवदानी कलामंच विरार आम्ही आमच्या पहिल्या वारीला सुरुवात करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र तसेच ह्या शाहिराला मुंबई रंगमंचावर आणण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे अवी अनिल कला मंच आणि त्याचे निर्माते अनिलजी गराडे साहेब यांना खूप 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 मी या कार्यक्रमासाठी तुम्ही मला जी संधी दिली मी तुमचा खूप आभारी आहे. तसेच कोकण कला मंचाचे निर्माते ज्यांनी ज्या कोकणातील सर्व शाहिरांना तळागाळातील शाहिरांना वरती आणण्यासाठी खूप प्रयत्न केले त्यामध्ये मी देखील आहे असे आमचे माऊली दिनेश दादा कुर्तडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे गुरुवर्य चंद्रकांतजी धोपट साहेब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच जी ही शाखा मला उपलब्ध करून दिली ते म्हणजे मंगेशजी यादव बुवा. तसेच माझे गुरुवर्य इथे आज आलेले नाही तरी पण मला जे वेळोवेळी मार्गदर्शन करतात ते म्हणजे विजयजी गोळेकर साहेब त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. सचिनजी धुमक साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. कोल्हापटे साहेब हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे या शाहिराचं नाव मोठं करण्यासाठी ज्यांनी मोलाचा वाटा आहे ते म्हणजे आमचे दादा गोपाळ दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मित्रांनो पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे काय ज्या चुका होतील त्या तुम्ही मान्य करून घ्या. मला आज ढोलकीला साथ करतोय ओंकार दादा पिरकणकर नेहमी माझ्या पाठीशी असणारा माझा कीबोर्ड मास्टर रोहित फेफडे तसेच माझा पॅड मास्टर साहिल मेस्त्री बेंजोला साथ करतोय सूरजदादा मोहिते आणि ढोलकीला परत साथ करतायत आमचे गणेश दादा घाणेकर. बुवानी आज PSCची टीम आणलेली आहे त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांतजी गराडी बुवा तुम्हाला देखील शाहिरी मानाचा मुद्रा राहून गेला. पहिला कार्यक्रम आहे बुवा थोडा चुका होणार त्या चुका तुम्ही पदरात घ्या माझ्या आणि बुवानी BSCची टीम आणलेली आहे बुवा तुम्हाला देखील आणि तुमच्या टीमला देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. पण बुवा कुठेतरी गारटलाय कारण का बुवांचे कार्यक्रम भल्या भल्या मोठ्या मोठ्या शाहिरांसोबत झाले आणि त्या शाहिरांसोबत त्यांच्या होम म्युझिशियन टीम सोबत कार्यक्रम केले. परंतु आज हा कार्यक्रम शुभम माटलसोबत आहे त्यामुळे बुवा आज टीम दुसरी घेऊन आले. बुवा कुठंतरी घारटलाय एवढं नक्की आहे. बुवा स्वतःची टीम तयार करून आणले. ही पोरं नवीन आहे रंगमंचावर कधी आलेली नाही. आमचा कीबोर्ड मास्टर असेल ढोलकीवाला असेल पहिल्यांदा आणलंय. जसा शुभम माटल आज या मुंबई रंगमंचावर पहिला आलाय तशी ही पोरं सुद्धा आज नवीन घेऊन आणलो. तुमच्यासाठी बुवा दुसऱ्याचे आणले नाही आहे. स्तवाला सुरुवात करतो.
या रसिका तुझ्या दारावर आज घडलो या रसिका तुझ्या आधारावर भारतीक राजा खरा देवा आहे माझा भारतीक राजा खरा देवा आहे माझा कृपा केलेली घरावर आज घडलो या रसिका तुझ्या दारावर आज घडलो या रसिका तुझ्या दारावर आज घडलो या रसिका तुझ्या दारावर आज घडलो या रसिका तुझ्या दारावर
तुकाराम गुरु सूर्यकांत अखंड भानुदास घराण्याचा बोल बजरंग शक्ती गणपती बाप्पा बघा मित्रांनो, आज उत्कृष्ट असा साऊंड लागलेला आहे. आमच्या साऊंडवाल्या दादांचं नाव राहून गेलं. गडशी दादा, धन्यवाद तुम्हाला देखील. तसेच या कार्यक्रमाचे जे विशेष सहकारी आहे ते म्हणजे कोकणातील युट्यूबर्स, आमचा एसआर दादा असेल, चंदन दादा असेल किंवा सूरज दादा, सर्वांना देखील शाहिरी मनाचा मुद्रा करतो. बुवा 8 दिवसापूर्वी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सुशांत बुवा 8 दिवसापूर्वी चिपळूणला मला वाटतं प्रॅक्टिससाठी गेले होते आणि बुवाने रात्री स्टेशनवर येताना एक व्हिडिओ टाकला की रात्रीचे वाजले आता 11:30 आणि बुवा म्हणतात की पाऊस पडतोय भरपूर आणि पाऊस पडतोय आणि बुवा म्हणतात आता ट्रेन पण काय मिळत नाही आणि बुवा स्वतः म्हणाले की प्रॅक्टिसला येऊन बुवा माझी जिरली म्हणतात, जिरली. व्हिडिओ आहे बुवांचा, इंस्टाला व्हिडिओ आहे बघा, अजून जा आणि बुवांच्या इंस्टा आयडीला चेक करा. बुवा स्वतः म्हणाले की नाही जिरले माझी, जिरले म्हणतात, चांगली जिरली. तर बुवा मी म्हणतो शुभम बुवांबरोबर कार्यक्रम करताना तुमची रेसलला जिरली, बुवा कार्यक्रम कसा करणार? कुठे आहे आमचे आयोजक? बरोबर ना? रेसलला जिरले बुवांची, कार्यक्रम तर अजून बाकी आहे. ठीक आहे. आणि म्हणतात बुवा परत अजूनपर्यंत कोणी कार्यक्रम केला नाही, तसा कार्यक्रम करणार. बुवा करणार तरी काय वेगळं काय करणार आहे बुवा? मला पण बघायची खरोखर ओढ आहे की बुवा काहीतरी वेगळं करणार आहे. व्हिडिओ मध्ये सांगतात आहे, पण बुवा तुमच्या ओढीपेक्षा या साऱ्या कोकणवासियांना ओढ लागले ती म्हणजे गणेश उत्सवाची. हा सर्व मुंबईकर वाट बघतोय 5 दिवसाची, कधी माझा गणराया घरी येणार आणि कधी माझं घर नंदनवन होऊन जाणार. वर्षाचे 365 दिवस आहेत, तरीही सर्व कोकणकर वाट बघतो त्या चतुर्थी सणाची. आणि हा भक्त गणरायाच्या चरणी काय म्हणतोय बघा.
चंद्रकांतजी ढोपट आणि यांचे शिष्य शाहीर प्रभाकरजी ढोपट साहेब यांनी देखील मला खूप सहकार्य केले. यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच विके फोटोग्राफी यूट्यूब चॅनल विजय कांबळे यांच्याकडून कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे.
सुद्धा तरुण वर्ग आहे. या शक्तितुला म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचा भेद. शक्तिवादी शाहीर ही राधेचा बाजू घेणार आणि तुलेवाली शाहीर माझे प्रतिस्पर्धी शाहीर हे आपल्या कान्हाची बाजू घेणार. परंतु ही जरी बाजू मांडत असताना त्या राधाकृष्णाच्या प्रेमाला कुठे डाग लागणार नाही एवढी मात्र काळजी आपण घ्यायची आहे. कारण का या राधे आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. ते आताच्या प्रेमाला नाही जमणार. आता जरी कितीही प्रेम केलं मग ते परशा अर्चा असू दे किंवा रोमिओ जुलिएट असू दे, परंतु माझ्या राधा आणि कान्हाचं प्रेम हे अतूट होतं. त्या प्रेमाला डाग लागता कामा नाही. आणि असं असतानाही राधेनं कान्हावर खूप प्रेम केलं. परंतु कान्हा या राधेला सोडून मथुरे नगरी गेला. परंतु कान्हा तू गेलास, परंतु एक वेळ देखील या राधेला पाहण्यासाठी मागे येऊ शकला नाही. का रे कान्हा, काय चूक काय होती माझी? बुवा तुम्ही मला सांगायचं आहे. या गाण्याची कटिंग द्या. तेव्हा त्या गाण्यामधून तुम्ही का सोडून गेला तो विषय इथे मांडायचा आहे. गवळण सुरुवात करतोय.
तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं, परंतु का तू असं केलं? का या राजेला सोडून तू गेला? वाट पाहते मी रे तू येशील का पुन्हा, सांगून दारे मजला काय केला मी गुन्हा, समजून घेशील का तू या राजेच्या मना, अनमोल प्रेम कहाणी कोण सांगेल या जना, किती सोशिला या राजे विरहाचा जळा, किती सोशिला या राजे विरहाचा जळा, तुझा पुनवी सारे काना माझ्या प्रीती सामळा, तुझा पुनवी सारे काना माझ्या प्रीती सामळा, या राजेला लावला तो प्रेमाचा लळा, या राजेला लावला तो प्रेमाचा लळा, तुझा पुनवी सारे काना माझ्या प्रीती सामळा, तुझा पुनवी सारे काना माझ्या प्रीती सामळा, तूच फुलविला रे खाना माझ्या प्रीतीचा मळा, नवनिर्माण मंडळ परचुरे विल्हेवाडी, ज्या मंडळातून मी वरती आलो ते माझं मंडळ नवनिर्माण मंडळ परचुरे विल्हेवाडी यांचे वाडी प्रमुख कृष्णा हिरू वेल्हे यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच नवनिर्माण मंडळ परचुरे विल्हेवाडी मुंबई यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आले आहे. अधिरा आणि ओजस्वी पुनल वेल्हे, अधिरा ओजस्वी पुनल वेल्हे यांच्याकडून शाहीर शुभम मंडल काका यांसाठी 301 रुपयाचे पारितोषिक आले आहे. तसेच अमित घाणेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. शिगवण यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक आले आहे. सागर बांगरकर यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक आले आहे.
कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि त्यांचं फरमाईश आहे गणराया हे विश्वंभर, ही फरमाईश त्यांनी घ्यायला सांगितले. समृद्धी घाणीकर हिच्याकडून कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कैलासवासी शाहीर संजय पेजले संकल्पित आई जीवदानी कलामंच फाउंडेशन शाहीर भिकाजी बुवाड आयोजित शाहीर मंगेश यादव विरुद्ध शाहीर भिकाजी आंबोरीबुवा यांचा महामुकाबला शनिवारी दिनांक 11 जुलै 2026 रोजी रात्री 8 वाजता साईनाथ नगर विरार येथे होणार आहे. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे. त्यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोहर वाडकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रेया देवेंद्र वेल्ले हिचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. शिवराम माटल यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अवनी आणि आराध्य माटल यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही नाच मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुरळवरून खास या कार्यक्रमासाठी आप्पा फटकाळे साहेब आलेले आहेत. तसेच शाहीर ईशाजी बंदरे बुवा तुम्हाला देखील शाहीर मालाची मुद्रा करतो यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच ग्रंथ उपासक सावंत माऊली संदीपजी सावंत माऊली या कार्यक्रमासाठी आलेले आहे. त्यांचं नाव राहून गेलं, त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तसेच कोकण हॅलो. तसेच ओमकार नृत्य कला पथक फोंडगोस कातळवाडी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्यांचा आम्ही सतत आभारी आहोत. धन्यवाद. सरिता दीपक वेल्ले हिचकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जास्वंदी कळी या गाण्यासाठी ही फरमाईश घ्यायची आहे. घेऊया. वेळेचं भान राखून सर्व करायचं आहे. सर्वप्रथम आम्ही आमच्या प्रश्न कलगीतुराचा सामना म्हटला की मूळ गावा असतो तो प्रश्नोत्तरी स्तवन गण आणि गवळण झालेले आहे. आता आपण वळतो ते प्रश्नाकडे. आम्ही मोडे कवी भानुदास घराण्यातील वैकुंठवासी विश्राम महाराज यांचे नथुदत्ताराम यांचे गुरुवर्य डॉक्टर सूर्यकांतजी चव्हाण यांची आम्ही मंडळी. आमच्याकडे एक सिस्टम आहे की संपूर्ण रत्नागिरीतील शाखांना एकच प्रश्न दिलेला आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय गराडे बुवा, विजय बुवा असू देत किंवा इतर कोणत्याही शाखा असू देत, त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. बुवांकडे बरेच वर्ष प्रश्न गेलेला आहे, परंतु रसिकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, सृष्टी निर्माण करण्यासाठी ब्रह्मदेवाला स्फूर्ती येईना तो कोणत्या देवाला शरण गेला व त्याला बुद्धी देऊन कोणी उपदेश केला. बुवा, बरीचशी मंडळी प्रश्नाचं उत्तर देत असताना अनेक वचनी दिलं जातं, अनेक देवांची नावं सांगितली जातात, परंतु आमचा प्रश्न बुवा जरा समजून घ्या. कोणत्या देवाला शरण गेला? देवाना नाही विचारत आम्ही. देवाला शरण गेला आणि त्याला बुद्धी देऊन कुणी उपदेश केला. आम्ही सिंगल वचनी वाचतो, एक वचनी आम्ही प्रश्न उत्तर विचारतोय. एक वचनी उत्तर द्या. ग्रंथाची टीप दिलेली आहे, अध्याय 6 ओवी नंबर 43-44 वरील कथा पाठवा. मिळती जुळती कथा मान्य करणार नाही.
बुवांना चांगला अभ्यास करून आलेले असतील. बुवांचे पितृ सन्माननीय गराटे माऊली यांना देखील हा प्रश्नाचा गेलेला होता आणि त्यांच्या नंतर बुवानी सुशांत बुवानी चांगला अभ्यास केलेला असेल आणि आज आमच्या प्रश्नाला हात घालतील अशी अपेक्षा करतो आणि पुढील वारीला सुरुवात करतो. धन्यवाद. एक फरमाईश घेतो जास्वंदी गडी. जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. जास्वंदी कळी धुंद मोहरली, जास्वंदी कळी धुंद मोहरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली, सारी सृष्टी गणा स्वागताला अवतरली. शेवटची 5 मिनिटं राहिले. व पहिल्यांदाच कार्यक्रम आहे. 5 मिनिटं खरं तुम्ही मला वाढवून द्यायला पाहिजे होता. सिद्धेश किंगळे यांच्याकडून देखील फरमाईश आली होती. गणना आहे विश्वंभर. दादा दुसऱ्या वारीला घेऊया कारण का शेवटची 5 मिनिटं राहिले. तसेच आमचे गोपाळ दादा करंडे ज्यांनी हे गाणं लिहिलंय त्यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक. रियांश पाटील यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. रवींद्र वेल्ले यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक. स्वप्नाली माटर हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक. वैष्णवी माचुले हिचकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. देवगण घाणेकर याचकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. वेळ थोडा राहिला आहे. प्रश्नपत्र गातोय. तसे माझे काका सुहास घाणेकर गावावरून 501 रुपयाचं पारितोषिक पाठवलेलं आहे. त्यांचा देखील मी आभारी आहे. आमचा प्रश्न नाही हा नवा,
घरची दुवा सासवाया डोळीचा उभा या गुरु घरची दुवा तुमची काढली नाही मी हवाच नाव नाही सांगणार मांडल बुवा तुमची काढली नाही मी हवाच नाव नाही सांगणार मांडल बुवा वैभव कोकणकर पंडितांचा महाराजा मी कोकणी साहिल यांच्याकडून 251 रुपये पारितोषिक आलं आहे. तसेच युगांती गणपटे यांच्याकडून 201 रुपयाची पारितोषिक आहे. आला गंधराजा आला या गाण्यासाठी थोडं वेळेचं भान आहे त्यामुळं ह्या बारीमध्ये फरमाईश होणार नाही. पुढच्या बारीमध्ये नक्की फरमाईश पूर्ण केली जाईल. परंतु माझ्या आयुष्यातलं पहिलं गाणं जे आला गणराजा आला आहे ह्या गाण्यामुळं माझी ओळख या मार्केटमध्ये झाली. त्या गाण्याची फरमाईश मी नक्की देणार. नभांगणी मेघराज संग उजळून गेला सप्तरंग इंद्रधनुची कमानी येवल्या चिंबसमानी ओला गंगमातीचा सांगून गेला जीवा सुखावला आला गणराजा माझा गणराजा आला गणराजा माझा गणराजा नभांगणी मेघराज संग उजळून गेला सप्तरंग इंद्रधनुची कमानी येवल्या चिंबसमानी ओला गंगमातीचा सांगून गेला जीवा सुखावला आला गणराजा माझा गणराजा आला गणराजा माझा गणराजा आणि विश्वास माटल यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 रुपयाची पारितोषिक आलं आहे. बुवा तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या वारीला खूप खूप शुभेच्छा देतो. बुवानी स्टेटस टाकलाय शक्तीवाले आवाज करणार पण तुरेवाले नाही ऐकणार. बुवा शक्तीवाल्यांचा आवाज ऐका. आवाज करा रे जरा. बघा बुवा ऐकायला येतंय काय? बुवांना गेले ऐकाय गेले. काय झालं सुरुवातीला पावसामुळे थोडा आवाज कमी होता त्याच्यामुळं तिकडे पण एनर्जी कमी होती. आता आवाज वाढलाय. आता बुवा बघा शक्तीवाल्यांचा आवाज कसा आहे तो. मी ते पहिली वारी संपली असे जाहीर करतो. बुवांना पहिल्या वारीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो पुनश्च एकदा सर्व मागावर्गीय प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या पावसाचे 2 दिवस होते तरी पण आपण ही उपस्थिती दाखवली त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करतो. आज या ठिकाणी शक्तितुऱ्याचा हा जंगी सामना कलगीतुऱ्याचा हा जंगी सामना सादर होतोय. त्यामध्ये शाहीर शुभम माटल युवा शाहीर मुंबई रंगमंचावर यावा ही आमची इच्छा होती आणि ती आज खरोखर या ठिकाणी चांगल्या
शुभम, तुला पुढील आयुष्यासाठी आमच्या अभिनय कलामंचातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तू म्हणालास की माझ्यासाठी 2 मिनिटं किंवा 5 मिनिटं जास्त हवी. बाळा, हा तुझ्यासाठी थाट आहे आजचा, हा खऱ्या अर्थाने. पण हे मुंबई रंगमंच आहे आणि हा मुंबई रंगमंच आहे आणि तो वेळेत थोडासा, कारण प्रत्येकाला घरी जायचं असतं, आपल्यासाठी ही वेळ देऊन आले लोक, तर त्यांचं खरोखर उत्तम असं आज या ठिकाणी शुभमच्या आवाजात मनोरंजन झालंय आणि त्याबद्दल मी आमच्या कलामंचातर्फे तुझं हार्दिक स्वागत करतो आणि तुझा सत्कार करतो. जरा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि रसिको, या शाहीर शुभम माटन सारखे शाहीर, सोन्यासारखे शाहीर आपल्या या कोकणामध्ये, आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये